सर्वांना नमस्कार. मिलन अभी आधा अधूरा है या स्टोरीचे 24 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. संध्याकाळी डायनिंग टेबलवर असताना रोहित राणीला हळूच म्हणाला, राणी, आपण भांडण्याचं नाटक करतोय, थोडंसं काहीतरी भांड ना, मला उलट उत्तर दे. आणि काय विचित्र माणूस आहे असं म्हणून राणीनं त्याच्याकडे चकित होऊन बघितलं आणि मनात म्हणाली, यांच्या माणसांसमोर मी यांना उलट बोलायचं आणि मग सगळ्यांना वाटेल की मुलगी किती उद्धट आहे. त्यापेक्षा काहीच बोलली नाही ती. आणि मग पुरुषांचं जेवण झालं. जानकीनं मल्हाररावांचं ताट ओढून घेतलं. आता सपनानं सुद्धा मुद्दाम राहुलचं ताट ओढून घेतलं आणि जेवायला लागली. नवऱ्याचं आणि आपलं प्रेम वाढावं म्हणून असं त्यांनी केलं. पण आता राणी मात्र कोड्यात पडली. रोहितच्या उष्ट्या ताटात कसं खायचं असं तिला वाटलं आणि तिनं रोहितच्या ताटाकडे दुर्लक्ष केलं आणि दुसरी प्लेट घेऊन जेवायला बसणार इतक्यात सपना तिला म्हणाली, राणी, काय झालं? तुझं तुझ्या नवऱ्यावर प्रेम नाही का? आणि राणी थोडीशी गडबडली आणि तिला काय उत्तर द्यावं ते कळेना. आणि इतक्यात हात धुवून आलेल्या रोहितनं ते बघितलं आणि आता मुद्दाम राणीजवळ आला. तिच्या खांद्यावर हात टाकून त्यानं तिचा खांदा दाबला. तसं राणीनं फार चमकून त्याच्याकडे बघितलं आणि तिच्या शरीरात पुन्हा काहीतरी हलचल व्हायला लागली. तिच्या छातीत पुन्हा धडधड वाढायला लागली आणि ती रोहितकडे बघतच होती. आता खोटं खोटं हसून त्यानं तिच्याकडे बघितलं आणि तोंडातल्या तोंडात पुटपुटला, समोर बघ, अशी काय बघतेस? आणि मग राणीनं अस्वस्थ होऊन तिच्या मानेवरून हात फिरवला आणि हा कधी खांद्यावरून हात काढेल असं तिला वाटलं. पण रोहित आता हात काढतच नव्हता. उलट घट्टच तिचा खांदा दाबायचा आणि त्याच्या एका हाताच्या दाबण्यानं सुद्धा नाजूक राणीचा खांदा दुखायला लागला. आणि किती वजन आहे याच्या हाताचं असं तिला वाटलं. आणि त्या हाताकडेच सपना थोडीशी रागात बघत होती. आणि मग रोहित म्हणाला, वहिनी, त्याचं काय आहे ना, प्रत्येकाचं प्रेम व्यक्त करण्याची पद्धत वेगळी असते. आणि आईनं तर आधीच सांगितलं आहे की ती तिच्या सुनांवर असं कंपल्शन करणार नाही. काय ग आई, बरोबर ना? तूच म्हणालीस ना? ही तुझी बाबांवर प्रेम करण्याची पद्धत आहे. आणि आई, प्रत्येकाची पद्धत वेगळी असू शकते ना? आणि जानकी हसली आणि म्हणाली, हो रे, मी तर केव्हाच मान्य केलं. सुरुवातीला सपना राहुलच्या प्लेटमध्ये खात नव्हती आणि मी तेव्हा माझ्याच मनाला समजावलं की आता इथून पुढे येणाऱ्या सुनांना कंपल्शन करायचं नाहीच. त्यामुळे राणी, तू तुझ्या पद्धतीनं कर बाई. आणि हे ऐकून राणीला खूप बरं वाटलं. रोहितचे उपकार मानावेत असं तिला वाटलं. पण त्यानं टाकलेला खांद्यावरचा हात कधी काढेल असं तिला वाटायचं. अस्वस्थता, भीती, दडपण आणि उगीच छातीची धडधड वाढायची त्याच्या त्या हाताच्या स्पर्शानं. आणि तरीही सपना चोंबड्यासारखंच म्हणाली, मग काय हो भाऊजी, राणीचं प्रेम व्यक्त करण्याची पद्धत काय आहे? आम्हाला पण सांगा की. आणि रोहितनं आता राणी जास्त आगाऊपणा करते ना, चुरू बोलते म्हणून म्हणाला, वहिनी, राणी आहे ना, दररोज सकाळी उठलं की मला नमस्कार करते पाया पडून. आणि रोहित मनात हसून म्हणाला, आणि आता पड माझ्या पाया राणी. तसं राणीनं पुन्हा त्याच्याकडे चकित होऊन बघितलं आणि जानकीसुद्धा चकित होऊन आश्चर्य व्यक्त करत म्हणाली, काय राणी, अगं खरंच की काय? खरंच तू रोहितच्या दररोज पाया पडतेस का? आणि राणीला आता रोहितचा खूप राग येऊन तिनं त्याच्याकडे नाक फुगवून दात ओठ खाऊन पण गालात थोडंसं हसून बघितलं आणि तोही तिच्याकडे आता कशी जिरवली तुझी असं म्हणून हसत होता. कॉलेजमध्ये खूप बोलतेस ना आणि माझा फायदा घेतेस, मग आता मी तुझा फायदा इथे घेणार, घरी. सपना म्हणाली, खरं की काय ग राणी, तू रोज भाऊजींना नमस्कार करतेस प्रेम व्यक्त करण्यासाठी? आणि मग राणीसुद्धा म्हणाली, हो, प्रेमही आणि त्याहून जास्त रिस्पेक्ट. मी खूप रिस्पेक्ट करते अहोंचा. असं म्हणून राणीनं रोहितच्या खांद्यावरचा हातावर हात ठेवला आणि चिमटा घेतला. पण तरी पण तो हात काढेना. उगीचच अतिप्रेम आहे असं दाखवत होता आणि राणीला आता
तो त्याचा स्पर्श असह्य झाला आणि तिनं तिचा पायच त्याच्या पायावर मारला. तसं रोहितनं तिच्या खांद्यावरून चटकन हात काढला आणि म्हणाला, बरं का आई, आता तिला असलं काही कंपल्शन करू नको. आमची प्रेम व्यक्त करण्याची पद्धत वेगळी आहे आणि तसं पण आम्हाला कोणाला कॉपी करायला आवडतच नाही. आणि वहिनी, तुम्ही तरी कुठे लगेच खायला सुरुवात केली दादाच्या प्लेटमध्ये. मग आमच्याही लग्नाला आणखीन थोडे दिवस होऊ द्या. अजून 1 आठवडा तरी झाला आहे फक्त. असं त्यानं सपनाकडे बघून टोमणा मारला आणि म्हणाला, आमचं प्रेम थोडं वेगळं आहे. हो ना राणी? आणि राणीसुद्धा लाजण्याचं नाटक करून खाली बघायला लागली. आणि रोहित म्हणाला, आई, म्हणून मी काय म्हणतो, हे असं कशाला गं? आधी पुरुषांनी जेवायचं, मग तुम्ही जेवायचं. आपण सगळे एकत्र जेवलो तर काय हरकत आहे? आणि तुला बाबांच्या प्लेटमध्येच खायचं असतं ना, तर एकत्रच खा ना आमच्यासमोर. त्यात काय इतकं? आणि जानकी हसून म्हणाली, गप रे आगाऊ. तुम्हाला तुमच्या बायकांना घेऊन जेवायचं असेल तर जेवा. माझं काही नाही. माझी पद्धत मी नाहीच सोडायची. आणि बहुतेक आता तुला तुझ्या बायकोला एकटं सोडायचं नाही ना, म्हणून जेवण झालं की तिला घेऊनच बेडरूममध्ये पळायचं असेल, म्हणून असं म्हणतोस ना? आणि रोहित हसून म्हणाला, आता कशी बरोबर बोललीस? राणी, लवकर बेडरूममध्ये ये, असं नाटक करून म्हणाला आणि निघून गेला. आणि सपना आता चिडली, अति जास्त प्रेम दाखवतोय म्हणून. आणि मग आता जेवण झालं, सगळं आवरून राणी बेडरूममध्ये आली आणि तिनं धाडकन दरवाजा लावला. रोहितनं थोडीशी जीभ चावली आणि तिला राग आलाय मगाशी खांद्यावर हात टाकला त्याचा हे त्यानं ओळखलं. आणि तिला म्हणाला, सॉरी सॉरी, तुला राग आला का? पण आता एवढं तर चालणारच ना राणी, तेवढं समजून घे ना. आणि बघ, मी तसं केलं म्हणूनच तू माझ्या प्लेटमध्ये खाण्यापासून वाचली की नाही? राणी आता फार चिडली होती आणि ती काहीच नाही बोलली. आता एवढं तेवढं चालणारच असं म्हटलायच तो, म्हटल्यावर काय बोलायचं. पण ती म्हणाली, सर, जे काही प्रेम दाखवायचं ना ते थोडंसं लांब राहून दाखवा. मला नाही आवडत हे, समजलं? आणि काय हो, असं का म्हणालात? मी तुमच्या दररोज पाया पडून नमस्कार करते. हे असलं काही मी करणार नाही, सांगून ठेवते. रोहित म्हणाला, मी तुला कुठे काय म्हणालो कर? मी तर थाप मारली आणि तू किती संस्कारी आहेस हेच सांगितलं. आणि आपल्या बेडरूमच्या आत आपण काय करतो हे कोणाला माहीत असणार आहे? अजिबात माहीत नाही सगळ्यांना. आणि तिने आता त्याच्या विषयाची वही घेतली आणि गुपचूप त्याच्यासमोर टाकली आणि म्हणाली, द्या हा क्वेश्चन सॉल्व करून. कॉलेजमध्ये म्हणालात ना संध्याकाळी करतो मार्गदर्शन, तर करा. आणि तो म्हणाला, ओके बस, इथे बेडवर बस. आणि राणी म्हणाली, नाही नाही, मी नाही बेडवर बसणार. रोहित म्हणाला, बरं, पण नुसतं बेडवर बसल्यानं काय होणार आहे का? ती म्हणाली, तरीही मला बेडवर बसायचंच नाही तुमच्या. आणि मग तोच उभा राहिला तिच्यासोबत आणि तिला ते समजावून देत होता. आणि बोलता बोलता राणी त्याच्याकडे लक्ष देत होती आणि ऐकता ऐकता त्याचं तिला समजावून सांगण्याची शैली, विषयाचं प्रचंड ज्ञान तिला खूप खूप भारावून टाकत होतं. आणि ती त्याच्याकडून समजून घेता घेता अचानकच त्याच्याकडे थोड्या वेगळ्याच नजरेनं बघायला लागली. आणि मग त्याचं झालं, त्यानं वही मिटवली आणि तिच्या हातावर ठेवली आणि म्हणाला, चला आता मी झोपतो. आणि ऐक, मला ना सकाळी सकाळी एक्सरसाइज करण्याची सवय आहे. या सगळ्या लग्नाच्या गोंधळाच्या नादात मी एक्सरसाइज खूप बुडवली आहे. पण तू असतेस रूममध्ये तर मी कुठे करू? बरं जाऊ दे, तुला काय विचारतोय मी, मी त्यापेक्षा टेरेसवर जाईन. आणि तो झोपला. राणीनं तिथेच खाली अंथरूण टाकलं आणि अभ्यास करत बसली. आणि जानकी मल्हाररावांना म्हणाली, अहो, वाटलं नव्हतं रोहित इतका बदलेल. मला तर वाटलं जी पण मुलगी त्याच्याशी लग्न करून घरात येईल ना तिच्याकडे तो फक्त लग्न आणून घरामध्ये ठेवेल आणि ढुंकूनसुद्धा बघणार नाही. पण अहो, त्याचं आणि राणीचं प्रेम तर वाढतच चाललंय. आणि मल्हारराव हसून म्हणाले, अगं बघितलंस ना मुलगी किती समजूतदार आहे. त्याच्या कलाकलानं घेत असेल आणि मग म्हणून त्यालाही आवडत असेल ती. आणि जानकी म्हणाली, आणि अहो, त्याच्याविषयी प्रेम करण्यासाठी ती काय करते माहीत आहे का?
अहो त्याला रोज नमस्कार करते. हल्ली कोणती मुलगी असं वागते हो? आणि राणी मात्र काहीही न सांगता सगळं करते. आणि मल्हारराव म्हणाले, वा जानकी, अगं ती तर तुझ्यापेक्षाही वरचढ ठरली की संस्कारांच्या आणि नवऱ्याविषयीच्या प्रेमाच्या बाबतीत. आणि जानकी हसून म्हणाली, हो, असंच असावं. माझी परमेश्वराकडे प्रार्थना आहे की माझ्या सुनांनी माझ्या मुलांवर खूप खूप प्रेम करावं, अगदी माझ्यापेक्षा जास्त. आणि सगळे सुखात राहावेत. मुलाबाळांनी हा मळा फुलावा. आणि मग बघा, माझी मुलं जर चुकली ना, तर मी कशी माझ्या सुनांची बाजू घेईन. आणि मी आलेच हां, असं म्हणून जानकी बाहेर आली. आणि तिनं रोहितचा दरवाजा वाजवला. दोघेही खडबडून उठले जागेवरून आपल्या आपल्या. आणि रोहित तिला पटकन म्हणाला, हे तू तुझं अंथरूण पांघरून लपवून ठेव. राणीनं आता पटकन तिची उशी बेडवर टाकली, ब्लँकेटसुद्धा बेडवर टाकलं आणि चटई उचलली आणि कोपऱ्यात घडी काढून ठेवली. जानकी म्हणाली, रोहित पटकन दरवाजा उघड, इतका वेळ का लागतोय? आणि आलो आलो म्हणून रोहितनं पटकन एक ब्लँकेट घेतलं, राणीच्या अंगावर टाकलं आणि तिला म्हणाला, पटकन बेडवर झोप. राणी म्हणाली, नाही नाही, मी नाही तुमच्या बेडवर झोपणार, तुमच्यासोबत तर नाहीच नाही. आणि तो तिच्या हातापाया पडून म्हणाला, ए बाई, पटकन सांगतो ते कर, मी नाही येत तुझ्या शेजारी झोपायला. पण त्यांना आता दिसू दे ना, आपण एकाच बेडवर झोपतो. नक्कीच त्या दोघी हेच चेक करायला आल्यात. आणि त्यानं तिच्या अंगावर ब्लँकेट टाकून तिला बेडवर झोपवलंच. आणि दरवाजा उघडला आणि उगीचच लाजण्याचं नाटक करत म्हणाला, आई काय झालं? जानकीनं आता आतमध्ये डोकावून बघितलं आणि म्हणाली, राणी झोपली पण इतक्यात? आणि सपना लगेच म्हणाली, आई ती झोपली नसेल तर आपण आलोत ना, म्हणून लाजून पांघरून घेतलं असेल. काय हो भाऊजी, अजून सगळे जागेच आहेत आणि तुमचं सुरू पण झालं का? आणि तशी राणी खूप खूप संकोचली आणि यांच्या मनात नक्की आहे तरी काय हेच तिला कळेना. तिला आता बेडवरून उडी मारावी वाटत होती. जानकी आता हसली आणि म्हणाली, चालू द्या चालू द्या. आणि रोहित म्हणाला, अगं पण तू का आली होतीस? जानकी म्हणाली, अरे काही नाही, अशीच आले होते गुड नाईट म्हणायला. आणि रोहितनं ओळखलं की नक्कीच ती आम्ही कसं झोपतो हे बघायला आली होती. मग जानकी जाण्यासाठी वळली आणि तिला बेडवर 2 ब्लँकेट दिसली. आणि ती म्हणाली, रोहित, तुम्हाला 2 ब्लँकेट कशाला लागतात? एका ब्लँकेटमध्ये का नाही झोपत? आणि आता पुन्हा राणीनं मनातल्या मनात जीभ चावली आणि ब्लँकेट लपवायचं राहिलं असं तिला वाटलं. आणि किती लक्ष असतं ना या लोकांचं, बाप रे. आणि लगेच चोंबडी सपना चोंबडापणा करत म्हणाली, आणि काय हो भाऊजी, ते सुहाग रात्री दिवशी बॉक्स उघडायचे होते ना, अजून उघडले नाहीत का? ते 2 बॉक्स तसेच दिसतात. राणीचं लक्ष आता त्या बॉक्सकडे गेलं तसं तिनं पुन्हा त्या कंडोमची आठवण येऊन लाजून डोळे झाकले. आणि आता या बॉक्समध्ये आणखीन काय असेल कुणास ठाऊक असं तिला वाटलं. आणि सपना म्हणाली, रोहित भाऊजी, का हो, तुम्हाला वेळ मिळाला नाही का बॉक्स उघडायला? आणि रोहित म्हणाला, उघडणार आहे, आम्ही दोन्ही बॉक्स उघडलेले आहेत आणि 2 उघडायचे आहेत. आणि आमचं ठरलं आजच उघडणार होतो आणि इतक्यात तुम्ही आलात. आणि जानकी म्हणाली, बरं. आणि दुसरं ब्लँकेट इकडे दे, असं म्हणून तिनं ते ब्लँकेट घेतलं आणि निघूनच गेली. आणि पुन्हा रोहितनं दरवाजा वाजवला, लावला आणि माय गॉड असं म्हणून बेडवर बसला. आणि याचा अर्थ यांना आपल्यावर अजून डाऊट येतोय. आणि राणी म्हणाली, आता काय करायचं सर? रोहित म्हणाला, मला असं वाटतं की त्यांना पटवून देण्यासाठी आणखीन काहीतरी करावं लागेल. राणी लगेच संशय घेऊन म्हणाली, सर पुन्हा जवळ यायचं नाही, याच्यापेक्षा जास्त, समजलं? आणि रोहित म्हणाला, समजलं बाई समजलं. तुझ्या काही कपाळावर लिहून देऊ का की मी तुला हात नाही लावणार? राणी म्हणाली, लावताना हात लावणार नाही काय म्हणता? आणि रोहित तिला स्पर्शाचा अर्थ समजावत म्हणाला, तुला बॅड टच गुड टच यातला अर्थ कळतो का? माझा टच गुड असतो. तुला काय होतं का त्यानं? नाही ना? काही बॅड फिलिंग येते का? नाही ना? माझ्या मनात काही नसतं तुला स्पर्श करताना. आणि राणीनं आता त्याच्याकडे बघितलं आणि मनात म्हणाली, आता कसं सांगू यांना? यांनी हात लावलं की मला काय काय होतं? आणि ती आपली गप्पच बसली. आणि मग रोहित म्हणाला, ठीक आहे,
उद्या संडे आहे ना, तर मी तुला उद्या शॉपिंगला घेऊन जातो आणि हे सगळं करावं लागतं, कळलं? नवे नवे नवरा बायको असतात ना, म्हणजे माझे फ्रेंड आहेत ना, ते असेच करतात. फिरायला बाहेर जातात, पिक्चरला जातात. मग तेव्हाही खूप प्रेम आहे असं कळतं आणि घाबरू नकोस. तुझा फायदा नाही घेणार मी, तुला टच पण नाही करणार. आणि आत्ताच सांग कुठे झोपशील, खाली की वर? नाहीतर पुन्हा म्हणशील तुला खाली झोपवली. आणि राणी म्हणली, नाही नाही, मी खालीच झोपणार, असं म्हणून ती खाली झोपली. मग आता दोघेही झोपले आणि रविवार उजाडला. रोहित एक्सरसाइज करून खाली आला तोपर्यंत राणी बाहेर आली आणि बाथरूममध्ये तो गेला. राणीनं नेहमीप्रमाणे त्याची कडी लावली आणि आवरत बसली. इतक्यात जानकीनं तिला हाक मारली. राणी कडी उघडायची सोडून बाहेरच गेली आणि रोहित आता त्याचा आवरून दरवाजा उघडू लागला, तर दरवाजा बाहेरून बंद होता आणि तो खूप वैतागला. असं कसं झालं हे त्याला कळेना आणि तो दरवाजा जोरात वाजवू लागला. आता हे नेमकं स्वप्नानं ऐकलं. तिनं पटकन जाऊन त्याचा दरवाजा उघडला. रोहितला वाटलं आता समोर राणीच आहे आणि इथे थोडासा पॅराग्राफ डबल झालेला आहे, त्याच्यामुळे थोडंसं थांबूया. आणि आणखीन एक निवेदन आहे. इलेक्शनची ड्युटी लागलेली आहे, त्यामुळे शुक्रवार शनिवार कदाचित रविवारसुद्धा मला कंटाळा आल्यामुळे मी एपिसोड टाकू नाही शकत. ओके, तर चला आपल्या स्टोरीकडे पुन्हा वळूया. तर रोहित एक्सरसाइज करून आला आणि तोपर्यंत राणी बाहेर आली आणि तो बाथरूममध्ये गेला. राणीनं नेहमीप्रमाणे त्याची कडी लावली, ती गेली आणि आता नेमकं रोहितने दरवाजा वाजवला. दरवाजा बाहेरून बंद होता. तो खूप वैतागला आणि असं कसं झालं हे त्याला कळेना आणि सपनानं दरवाजा उघडला आणि त्याला वाटलं समोर राणीच आहे आणि त्यानं तिला ओरडून म्हणाला, तुला काय गरज होती कडी लावायची? इतक्यात सपनाला बघितलं आणि चेहरा फिरवला आणि नुकत्याच अंघोळ केलेल्या मदनाच्या पुतळ्यासारखा हँडसम सुंदर रोहितला बघितलं आणि पुन्हा सपनाची नजर त्याच्या चेहऱ्यावरून फिरायला लागली आणि रोहित म्हणाला, तुम्ही का आलात इथे? राणी कुठे आहे? आणि सपना म्हणाली, भाऊजी आधी मला सांगा, राणीनं का बरं कडी लावली? रोहितला काही कळत नव्हतं की तिनं का कडी लावली आणि तो तिला काही बोलणार इतक्यात सपना चाहडी लावायला निघूनसुद्धा गेली आणि किचनमध्ये जाऊन जानकीला राणी समोरच म्हणाली, राणी तू रोहित भाऊजींची कडी का लावलीस? आणि राणीच्या लक्षात आलं आणि ती म्हणाली, अरे बापरे, मी आलेच, ते इतका वेळ बाथरूममध्येच आहेत का? तशी सपना तिला म्हणाली, थांब, ते बाहेर आलेले आहेत, मीच काढले त्यांना बाहेर, पण तू सांग की तू का कडी लावलीस? नवऱ्यासमोर एकाच खोलीत कपडे चेंज करताना तुला लाज का वाटते राणी? खरं खरं बोल. बिचारी राणी आता घाबरली आणि म्हणाली, तुम्ही असं का बोलता? आमच्यात सगळं व्यवस्थित आहे आणि जे काही होतं ते रात्रीच्या अंधारात होतं ना, दिवसा असलं काही करायची सवय नाही अजून. आणि आता हे ऐकलं किचनच्या बाहेर उभं राहून रोहितनं आणि म्हणाला, वा ग वा, आता कशी उत्तरं देतेस? नेहमी मला बोलतेस ना मी अशी उत्तर देतो म्हणून. आणि रोहित लगेच आत आला राणीला सोडवायला आणि म्हणाला, राणी चल ना आवर, आपल्याला आज पिक्चरला जायचं. आई, आजचा पूर्ण दिवस आम्ही घरी नसणार, आम्ही निघालो. आणि हे ऐकून सपना पुन्हा मनात सरफडली. जानकी म्हणाली, अरे पण मी आज तिला दिवसभर आपले कुलाचार समजावून सांगणार होते, पण असू द्या, तुम्हालाही तुमचा वेळ मिळाला पाहिजे की. एकच सुट्टी मिळते ना आठवड्यातून, तर मग जा तुम्ही. आणि मी काय म्हणते सपना, तूही जाणार राहुलसोबत? पण सपना तोंड वाकडं करत म्हणाली, आई राहुलला अजिबात वेळ नसतो, तुम्ही सांगा ना प्लीज, पण मला पण जायचं आहे पिक्चरला. आणि मग जानकीनं राहुलकडे गेली आणि त्याला दम देऊन म्हणाली, हे सगळं ठेव आणि पहिलं सपनाला घेऊन रोहित राणीसोबत पिक्चरला जा. बायको जर पुन्हा चिडली, हिरमुसली, रुसून माहेरी गेली तर तिचा दोष नसेल, दोष तुझा असेल राहुल. तिला तिचा वेळ दे, काय समजलास? राहुलने आता सगळं ठेवलं आणि निघाला पिक्चरला. आणि आत्ताच रोहित राणीला घेऊन बेडरूममध्ये आला आणि म्हणाला, अतिशहाणी मुलगी, आज किती मोठा घोळ घातला असता तू. कशाला बाथरूमची कडी लावतीस आणि रोज करतेस का असं? आणि राणी खाली मान घालून म्हणाली, हो, तुम्ही अचानक बाहेर आला, मला कपडे चेंज करताना बघू नये म्हणून मी असं करते.
त्यानं आता तोंडावर हात मारला आणि म्हणाला, ठीक आहे, इथून पुढे मी तुला विचारेन आणि मगच बाहेर येईन, किंवा मी खोलीच्या बाहेर जाईन तू कपडे चेंज करताना, पण असलं काही करू नकोस. आणि राणी म्हणाली, नको नको, तुम्ही बेडरूमच्या बाहेर गेला तर पुन्हा डाऊट येईल. त्यापेक्षा ना तुम्ही बाथरूममध्येच बसा आणि मला विचारून बाहेर या. आणि आता आवरा पटकन, तो म्हणाला. आणि चांगली साडी घाल, हे टी शर्ट वगैरे घालू नकोस. आणि राणी म्हणाली, तेवढं मला कळतं, आता जा बाथरूममध्ये. आणि रोहित म्हणाला, झाली माझी अंघोळ, पुन्हा पुन्हा घालू नकोस, नाश्त्यासाठी जातोय बाहेर, असं म्हणून बाहेर गेला. आता राणीनं साडी घातली एक छानशी, पण आता बॅक साईडची नाडी बांधायची होती आणि तिने दरवाजातूनच सपनाला हाक मारली आणि म्हणाली, सपनाताई, जरा इकडे येता का, माझ्या बॅक साईडची नाडी बांधून द्या ना. आणि पुन्हा रोहितनं डोक्यावर हात मारला आणि म्हणाला, मूर्ख कुठली, आता यांना संशय येईल ना की नवरा आहे तर ती जावेला का हाक मारते. आणि सपना लगेच म्हणाली, बघा आई, हे काय चाललंय यांचं, मला तर काहीच कळत नाही. नवरा असताना अशा गोष्टींसाठी इतरांना कोण हाक मारतं. आणि जानकी म्हणाली, रोहित, याचा अर्थ काय आहे. रोहित आता हसला आणि सगळं सावरून घेत म्हणाला, आई, अगं ती हाक माझ्यासाठीच आहे, चिडली आहे ती माझ्यावर, म्हणून इतक्या मोठ्यानं हाक मारली, बघितलंस ना, पण मीच जाणार आहे, वहिनी नाही जाणार. मग जानकी हसली. आणि आता रोहित गेला, दरवाजा लावला. राणीला वाटलं सपना आली आहे आणि त्यानं अचानक तिच्या ब्लाऊजच्या नाड्या पकडल्या आणि दुसरीकडं बघून बांधायला सुरुवात केली. आणि त्याच्या बोटांचा स्पर्श राणीच्या पाठीला झाला तसं पुन्हा राणीच्या शरीरात एक वीज चमकून गेली. आणि राणीनं चमकून त्याच्याकडे पाठीमागं बघितलं आणि धडधडत्या छातीनंच त्याच्याकडे बघायला लागली. आणि तो मात्र बुद्धूसारखा, आता काय झालं, बांधतोय ना, असं म्हणून तिच्याकडे वैतागून बघत होता. आणि त्याच्या स्पर्शानं तिला काहीतरी होतंय याची त्याला कसलीच जाणीव नव्हती. पण आता राणीला तरी ती जाणीव होईल का प्रेमाच्या स्पर्शाची, हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे.